मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपला जो आपण पोर्टफोलिओ बनवलेला आहे त्या पोर्टफोलिओमध्ये आपण लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा तिन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्या ठेवायला पाहिजे आणि मायक्रो कॅपही ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये लार्ज कॅपमध्ये आपला 40% पोर्टफोलिओ असला पाहिजे. मिड कॅपमध्ये 30%, म्हणजे आपण जी टोटल रक्कम गुंतवलेली आहे त्याच्यामध्ये मिड कॅपमध्ये 30% असायला पाहिजे, स्मॉल कॅपमध्ये 20% आणि मायक्रो कॅपमध्ये 10%. असा पोर्टफोलिओ आपण विभागला तर आपला पैसा हा बनण्याची शक्यता ही जास्त होते. तर हा पोर्टफोलिओ बनवत असताना ज्या मायक्रो कॅप कंपन्या आपण ठेवणार आहोत त्या कंपन्यामध्ये आपण त्या कंपन्याचे सेल्स, त्याचे प्रॉफिट हे वाढणारे असले पाहिजेत. त्याचे सेल्स आणि प्रॉफिट हे वाढणारे असले तर त्या कंपन्या आपण ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या कंपन्याचं मॅनेजमेंटही चांगलं पाहिजे. तिसरी गोष्ट, ह्या कंपनीची ग्रोथ ही जी आहे ती पण चांगली असली पाहिजे. म्हणजे ती कंपनी ज्या क्षेत्रामध्ये काम करते त्या क्षेत्राची ग्रोथ जर मोठी असेल तर कंपनीला मोठं होण्यासाठी वाव मिळतो. असा ह्या झाल्या कंपनीच्या बाबतीत गोष्टी. त्याबरोबर ही कंपनी जर आपल्याला डिस्काउंटवर मिळत असेल, खाली वरून तिचं बरंच डिस्काउंट मिळत असेल आणि त्याचबरोबर ही कंपनी जर कर्जमुक्त जर मिळाली तर अजून चांगली गोष्ट आहे. अशा काही कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर आपला पोर्टफोलिओ भविष्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकतो. अशाच कंपन्या आज आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी आपण आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट हे 434 अंकाची घसरण आज आपल्याला पाहायला मिळते. मार्केट हे पडणार आहे, वाढणार आहे आणि ते शेवटी वरच जाणार आहे. त्यामुळे पडलं म्हणून घाबरू नका आणि वाढलं म्हणून हुरळून जाऊ नका. पण हळूहळू मार्केट हे वरच जाणार आहे. फक्त चांगल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा. निफ्टी 50 हा 141 अंकाची घसरण आपल्याला पाहायला मिळते. आज जवळपास 6 दिवसानंतर मार्केट हे पडलेलं आहे आणि 2.7 लाख करोड हे गुंतवणूकदाराचे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपण ही कंपनी पाहणार आहोत, शीश इंडस्ट्रीज. ही कंपनी प्लास्टिक शीट, तुम्ही इथं बघू शकता, प्लास्टिक शीट आणि इंडस्ट्रीमध्ये यूज करण्यासाठी जे पॅकेजिंग लागतं आहे, इथं बघू शकता पॅकेजिंग जे लागतं आहे त्यासाठी ही कंपनी काम करत असलेली आपल्याला दिसते. इथं तुम्ही त्याचे प्रोडक्ट बघू शकता. इंडस्ट्रियल पॅकेजिंगमध्ये असलेले हे प्रोडक्ट आहेत. वेगवेगळे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो या कंपनीचे. आणि आपण कंझ्युमरमध्ये जे वापरतो आपल्या घरी, जे फेविकॉल असेल किंवा आपल्याला तोंडाला लावण्याचं जे फेअर अँड लवली जे असेल, अशा प्रकारचे जे आपण क्रीम आणतो घरात किंवा पॅकेजिंगचे डबे आहेत ते सगळे ह्या कंपनीकडून बनवले जातात. तुम्ही इथं पुन्हा बघू शकता. हे सगळे पॅकेजिंग ही कंपनी ही पुरवते आणि पॅकेजिंगसाठी भरपूर वाव ह्या क्षेत्रामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त 420 करोडचं मार्केट कॅप. आपल्याला एकदम छोटी कंपनी आहे, मायक्रो कॅप म्हणू शकतो अशी कंपनी आहे. आणि 57चा पी आणि 120चं तिचं करंट प्राईज आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या कंपनीचं ROC ROE जर पाहिलं तर ही छान आहेत. 28चा ROC व 25चा ROE आपल्याला पाहायला मिळतं आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे भविष्यात ही कंपनी स्प्लिट होऊ शकते. आणि ह्या कंपनीचे तुम्ही EPS पहा, हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण मिडियन पी जवळ हा आपल्याला तिचा पी पाहायला मिळतो आहे. त्यामुळं डिस्काउंटमध्ये ही कंपनी मिळते असं म्हणायला हरकत नाही. ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर सेल्स आपण बघू शकता. मार्च 21 पासून 28 करोड आहेत, 50 करोड, 68 करोड आणि 3 क्वार्टरचे 81 करोड सेल आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 1,34,00,000, 2,65,00,000, 6,78,00,000 आणि आता 3 क्वार्टरचे 7,27,00,000 प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रॉफिटही झपाट्यानं वाढलेले दिसत आहेत. 2,65,00,000चे प्रॉफिट 6,78,00,000 झालेले आपल्याला दिसत आहेत. ह्या कंपनीची 5 वर्षाची
स्टॉक प्राईस CAGR 79% आणि 3 वर्षाचं 145% पाहायला मिळतं आहे. इथं अपडेट नाही आहे. तर स्टॉक प्राईस CAGR हे कंपनीनं चांगले दिलेले आहेत. ह्या कंपनीचं तुम्ही बघू शकता, हा यू पॅटर्न बनवून इथं तिनं ब्रेकआउट दिलेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. खरं म्हणजे नियमाप्रमाणे ती सपोर्ट हा इथंच घ्यायला पाहिजे होता, इथं सपोर्ट घ्यायला पाहिजे होता, पण तिनं वरच सपोर्ट घेतला आहे. म्हणजे असं दिसून येतं की कंपनी वर जाण्यासाठी स्ट्रॉंग आहे आणि आता इथूनच ती वर जात आहे. ही कंपनी आता इथून वर जात आहे आणि इथं वरही ती आता असा एक पॅटर्न बनवू शकते. आता सध्या 120चं प्राईस चालू आहे. वरून जास्त जरी डिस्काउंट नसेल तर ह्या छोट्या कंपन्यांमध्ये आपण थोडी थोडी गुंतवणूक करून आपण सोडू शकतो. पुढची कंपनी पिरामिड टेक्नोप्लास्ट. ही कंपनी आपण 180वर असताना मागे एकदा पाहिली होती. आता 175 चालू आहे. 160 पर्यंत ती येऊन गेलेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या 175 आहे. 1.82% आज ती मायनस झालेली आहे. ही कंपनी पॅकेजिंगसाठीच आहे. मॅन्युफॅक्चरर पॉलिमर बेस्ड मॉडेल प्रोडक्ट. कशासाठी? केमिकल, ॲग्रोकेमिकल, स्पेशालिटी केमिकल आणि फार्मास्युटिकल केमिकल ह्यासाठी ही कंपनी काय करते? पॅकेजिंग पुरवते. आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर हिचं पण मार्केट कॅप बघा 643 करोड आहे. एकदम छोटी कंपनी आहे. करंट प्राईज 175 आणि पी जर पाहिला तर 21चा पी, म्हणजे पी पण हा जास्त नाही आहे. ROC ROE जर पाहिलं तर ROC 30.9 म्हणजे जवळपास 31 आणि ROE 34.9 म्हणजे जवळपास 35. फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकते. ही पण मिडियन पीच्या खाली आपल्याला हिचा पी पाहायला मिळतं आहे. प्रॉफिट जर वाढले तर अजून तो पी खाली येऊ शकतो. आणि ही कंपनी कर्जमुक्त आहे. मी सुरुवातीला सांगितलं, जर अशा जर कंपन्या, छोट्या कंपन्या कर्जमुक्त जर मिळत असतील आणि तिचे प्रॉफिट आणि सेल जर चांगले असतील तर अशा कंपन्यांमध्ये आपण थोडे पैसे लावायला हरकत नाही. सेल्स बघा 259 करोड, 314 करोड, 400 करोड, 480 आणि 3 क्वार्टरचे 522 करोडचे सेल आहेत. एकदम जबरदस्त सेल आहेत. नेट प्रॉफिट बघा, नेट प्रॉफिट 6 करोड, 17 करोड, 26 करोड, 32 करोड आणि आता 3 क्वार्टरचे 30 करोड प्रॉफिट आलेले आहेत. प्रॉफिटही चांगले आहेत. जास्त दिवस झाले नाही कंपनीला, म्हणून आपल्याला स्टॉक प्राईस CAGR इथं दिसत नाही आहे. पण सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ इथं 3 वर्षाची चांगली पाहायला मिळत आहे. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग बघू शकता 74.94, FII 1.37, DI 3.18 व पब्लिक 20.51. म्हणजे एवढी छोटी कंपनी असूनही FII व DI ह्याच्यामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि 74.94 म्हणजे जवळपास 75% होल्डिंग ही प्रमोटरची आहे. त्यामुळे प्रमोटर म्हणजे कंपनीच्या मालकाचा स्वतःच्या कंपनीवर असलेला विश्वास यावरून दिसून येतो आहे. ही वरून जर पाहिलं ही कंपनी तर वरून जवळपास 240 पर्यंत गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ही 240 पर्यंत गेली होती. खाली 158चा तिनं सपोर्ट घेतला आहे आणि आता 175वर ही चालू आहे. वरून जर पाहिलं तर जवळपास 30% डिस्काउंट आपल्याला वरून पाहायला मिळत आहे. आणि ती आता जो घेते सपोर्ट, ह्याचा सपोर्ट घेत असलेले आपल्याला इथं पाहायला मिळते. तुम्ही इथं बघू शकता ह्याचा सपोर्ट वर गेली होती आणि पुन्हा तिथंच सपोर्ट ती घेत आहे. ह्याचा ब्रेकआउट तिनं इथं देऊन वर गेली होती, आता तिथंच ती सपोर्ट घेत आहे. जर ही पुन्हा 160 पर्यंत जर मिळाली तर गुंतवणूक करायला एकदम ती चांगली संधी राहील. कोणताही कॉल नाही, पण तुम्ही यावर अभ्यास करू शकता किंवा तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकता. दुसरी कंपनी आहे कॅमक्रस एंटरप्राइजेस. ही कंपनी केमिकलची कंपनी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल तुम्ही इथं याचे नाव बघू शकता. अशी केमिकल ही कंपनी बनवते. हिचं मार्केट कॅप तुम्ही बघू शकता. मार्केट कॅप 465 करोड आहे. 314चं हिचं करंट प्राईज आहे. आणि स्टॉकचा पी जर पाहिला तर 33चा पी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ही कंपनी आज 5 तुम्ही इथं बघू शकता 5.60% वाढलेली आहे. ही कंपनी आपण 275च्या आसपास चर्चेली होती. आज ती कंपनी बरीच वर आलेली आहे. ह्या कंपनीचा ROC पहा, ROE पहा. ROC ROE जर पाहिले तर 27चे आहेत. ROC ROE 23 आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे पुन्हा ही कंपनी स्प्लिटचं आपल्याला देऊ शकते. मिडियन पीच्या खाली आपल्याला ही पुन्हा मिळत आहे.
तुम्ही इथं बघू शकता. आणि 5 वर्षाचे स्टॉक प्राईस CAGR इथं बघा 66चे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि 3 वर्षाचे 63% म्हणजे जबरदस्त CAGR ह्या कंपनीनं गुंतवणूकदाराला बनवून दिलेले आहेत. हिची प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग आपल्याला इथं पाहायला मिळते 72.92 आणि पब्लिक आहे 27%. म्हणजे प्रमोटरचा आपल्या कंपनीवर असलेला विश्वास याच्यावरून दिसून येतो. वरून डिस्काउंट भरपूर आहे. ही कंपनी वर जवळपास 500 पर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता 314 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. आणि एक W पॅटर्न इथं बनत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा जर ब्रेकआउट इथून तिनं दिला तर कंपनी पुन्हा वर 360 पर्यंत जाऊ शकते. तुम्ही इथं बघू शकता 360चा तिला रेजिस्टन्स फेस करावा लागू शकतो. 360 पर्यंत ती आरामात जाऊ शकते आणि इथून वर गेली तर मग ती अजून पुढं 400 पर्यंत ती पोहोचू शकते. पुढची कंपनी आहे ज्योती रेजिन्स. ही पण केमिकल कंपनी आहे. तुम्ही बघू शकता युरो 7000 हा ब्रँड तिचा सेकंड लार्जेस्ट सेलिंग वूड ॲडेसिव्हमध्ये ही कंपनी आपल्याला पाहायला मिळते. मार्केट कॅप जर पाहिलं तर 1662 करोड आहे आणि 1385 करंट प्राईस चालू आहे. 25चा PE आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे PE ही जास्त नाही आणि ROC ROE जर पाहिले तर या कंपनीचे एकदम चांगले आहेत. 72.9 म्हणजे 73 आणि ROE 55चा आणि फेस व्हॅल्यू 10 म्हणजे ही पण स्प्लिट होऊ शकते. हे बघू शकता EPSचे कंटिन्यू आणि हिचे मस्त जबरदस्त EPS वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कंपनी आपल्याला मिडियन PEच्या जवळ मिळत आहे. आणि ही कर्जमुक्त आहे. पुन्हा इथं बघू शकता कर्जमुक्त आहे. अशा कंपन्यात पैसा लावला थोडा जरी पैसा लावला तर भरपूर पैसा ह्या कंपन्या आपल्याला बनवून देऊ शकतात. सेल्स बघा मार्च 2013 पासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. 10 करोड 15 26 46 41 54 69 74 101 182 261 10 करोडचे सेल 261 पर्यंत आलेले 10 वर्षामध्ये आणि आता 3 क्वार्टरचे 251 आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर सुरुवातीला नेट प्रॉफिट आपल्याला इथून इथपर्यंत काही नव्हतं पण 1 करोड 2 करोड 8 12 20 46 आणि 3 क्वार्टरचे 65 आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टॉक प्राईस CAGR जबरदस्त दिलेत ह्या कंपनीनं बघू शकता. ज्योती रेजिन्सनं 10 वर्षाचे 80% आणि 5 वर्षाचे 114 आणि 3 वर्षाचे 104% एवढं स्टॉक प्राईस CAGR ह्या कंपनीनं मिळून दिलेलं आहे. कारण या कंपनीचं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. हिचा चार्ट जर पाहिला तर चार्ट कंपनी आता हा जो सपोर्ट होता त्याचाच रेजिस्टन्स इथं तिनं फेस करत आहे असं दिसतंय. 1385 वर ती चालत आहे आणि इथून जर ती खाली आली तर 1200चा एक सपोर्ट ती घेऊ शकते आणि इथं जर मिळाली तर कंपनी एकदम चांगली गुंतवणूक ह्या कंपनीमध्ये तुम्ही करू शकता. इतक्या खाली येईलच असं नाही, कारण कंपनी खाली येईल का वरी जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. जर कोणी सांगत असेल तर तो एक तो खोटं बोलतोय किंवा तो देव आहे. तर फिक्स असं कोणी सांगू शकत नाही. आपण फक्त अंदाज बांधू शकतो. वर ही कंपनी 1800 पर्यंत गेली होती. आज आपल्याला डिस्काउंट मिळत आहे. एक पॅटर्न हिनं बनवला होता हा, पण इथं ब्रेकआउट नाही दिला, खाली आली आणि आता 1385 वर ही कंपनी आपल्याला मिळत आहे. मित्रांनो, ह्या ज्या कंपन्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या कंपन्यांमध्ये तुम्ही अभ्यास करा आणि नंतर ठरवा की कंपन्या खरेदी करायच्या किंवा नाही. कारण कोणताही कॉल किंवा टिप्स नाही, अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.